राम राम मंडळी. रातच्याला दूध तापवलं नाही आणि फ्रीज मध्ये बी ठेवलं नाही. मग काय वयाचं तेच झालं. कारभाऱ्यासनी चहा कराय ठेवला तर दूध नसलेलं. मग ते बाजूला ठेवून कारभारातली सासू जागी व्हायच्या पहिलं त्यासनी पवत देऊन ऑफिसाला चहा पियाला धाडलं बघा. मग फाटल्याला दूध शिवाया त्यामधलं पाणी काढून तेच बघून गॅसावर आटवाया ठेवलं. मग साखर टाकून खवा करण्यापरीस म्हणलं आज पेढ करावं. त्या पायी दुधामध्ये अर्धा चमचा किसल्याला आलं नाहीतर सूट पावडर आणि गुळमटाला वायच गुळ टाकून घटगोळा वयस्तर आटवून घेतलं बघा. समद दूध घटगोळा झालं म्हणजे परातीत नाहीतर ताटामध्ये घेऊन सोमाट असेल तवाच एलदोड्याची पूड टाकून 5-1 मिनिटं मळून घ्यायचं. असं हातानं मळलं म्हणजे पेढ मऊसूत होत्यात बघा. मग बारक बारक गोळ हातावर घेऊन गोल गोल पेढ बनवा, नाहीतर माझ्यावानी चपट गोळ करून अंगठ्यानं मधावर तळ करून काजू बदामाचं तुकडं भरून तळ मजवून घ्या, तुमची मर्जी. आणि मग कारभाऱ्यासनी आणि लेकरासनी गोडदोड म्हणून पेढ केल्यात सांगून खाया घालून साव बनवून लय काम पडल्याचा आव्हानायचा. आणि दूध फाटल्याचं कुणाला बी ठाव लागू द्यायचा नाही. पण तुम्हाला ठाव आहे ना व पेढ बनवाया मला लय कष्ट लागल्यात. मग दाबा की ठेंग्याचं बटन.